मागच्या वर्षी सुद्धा महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली की जयंत केसरी मैदान हे राज्यामध्ये एकदम एक नंबर पारदर्शक झालं. त्याच्याविषयी थोडं प्रेक्षक येतील, किती पब्लिक किती येईल त्या मैदानाला म्हटलं? एक्सपेक्टेड आहे की अपेक्षित 1,00,000 लोक तरी यायला पाहिजे. याला जयंत केसरीच का नाव दिलं? आम्ही आजपर्यंत 1 BHK फ्लॅट ही जी वस्तू आहे ही अशी आहे की त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे. म्हणजे ती वस्तू मधून शेतकऱ्याचं नुकसान काय होणार नाहीये. त्या वस्तूची किंमत जी आहे ती दिवसेंदिवस वाढत जाणार. जो तुम्ही फ्लॅट देणार आहे 1 BHK ह्याचं लोकेशन काय असणार आहे? कुठं लोकेशन? जो आपला बैलगाडीचा जो पहिला विनर असेल त्याला डायरेक्ट त्याच्या हातामध्ये चावी दिली जाईल. त्याला कुठलाही 1 रुपयाचा देखील कुठलाही खर्च येणार या निमित्तानं सांगू इच्छितो. साधारणतः किती स्क्वेअर फूट असेल आणि त्याची किंमत किती रुपयाच्या दरम्यान असेल? शेतकरी बांधवाला आपल्या घर देणं हेच आमचं ह्या जयंत केसरी पर्व 2चं उद्दिष्ट आहे. 2 मध्ये देखील आयोजकांची कुठलीही गाडी याच्यामध्ये मैदानामध्ये पळणार नाही. आमच्या कोणाच्याही गाड्या नाही आहेत, त्यामुळं कुठलाही गालबोट ह्या मैदानाला लागणाऱ्या ज्या बैलगाड्या आहेत त्यांना जर तुम्ही जाऊन भेटला तर ते तुम्हाला सांगतील की साहेबांनी आम्हाला बसून मोजून पैसे दिलेत. त्यामुळं कितीही बैलगाड्या आल्या, म्हणजे अगदी 100 जरी बैलगाड्या आल्या तरी सुद्धा ज्या वस्तू ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट मागं पुढं होणार नाही. मित्रांनो, आपण आलो आहोत कासेगावमध्ये. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान इथं संपन्न होणार आहे. या मैदानाचं प्रथम पारितोषिक असणार आहे 1 BHK फ्लॅट. या मैदानाचे मुख्य आयोजक उद्योजक अतुल लाहिगडे हे आपल्या समवेत आहे. यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. हे मैदान कसं आहे, कसं होणार आहे. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? अतुल लाहिगडे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? एवढं मोठ्या पारितोषिकाचं बक्षिसाचं आपण मैदान महाराष्ट्रात घेत आहे, काय उद्देश काय? गेल्या वर्षी देखील आपण माननीय आमदार जयंत पाटील साहेब जे आमचे दैवत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी पर्व पहिले ह्याचे आयोजन केले होते. आणि त्या आयोजनात देखील आम्ही ज्या बैलगाडीच्या शर्यती पार पाडल्या त्या देखील एकदम उत्कृष्ट आणि पारदर्शक बैलगाडी शर्यती पार पाडल्या. हे जे जयंत केसरी पर्व जे दुसरे आहे, शरद लाहिगडे अण्णा मित्र परिवार, शरद लाहिगडे फाउंडेशन याच्या माध्यमातून आम्ही बैलगाडी क्षेत्रच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात भरपूर असं काम करत आहे आणि सामाजिक अप्रोच ठेवून आम्ही काम करत आहोत. आणि त्याचाच एक दृष्टिकोन म्हणून बैलगाडी शर्यत जयंत केसरी पर्व दुसरे याचे आम्ही आयोजन केलेलं आहे. आपला जो शेतकरी राजा आहे, शेतकरी मायबाप जो आहे तो जगला पाहिजे, त्याला कुठंतरी चांगले दिवस आले पाहिजेत. गोवंश जे आहे, पशुसंवर्धनाचा जो विषय आहे त्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला काहीतरी काम करता आलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे जयंत केसरी पर्व दुसऱ्याचं आयोजन केलेलं आहे. किती तारखेला होणार आहे संपन्न? 17 फेब्रुवारी 2024 माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांचा वाढदिवस 16 फेब्रुवारीला आहे. तर त्याच्यानिमित्त आपण हे आयोजन करत आहे आणि 17 फेब्रुवारी 2024ला हे बैलगाडी शर्यतीचं आपण आयोजन केलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली की जयंत केसरी मैदान हे राज्यामध्ये एकदम एक नंबर पारदर्शक झालं. त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या ना, मागच्या वर्षीच्या मैदानाच्या संदर्भात. मागच्या वर्षी देखील आपण ह्या मैदानाचं आयोजन करत असताना बैलगाडीच्या इतिहासामध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी पारंपरिक गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा देखील पुढे जाऊन आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून मैदानात काय नवीन गोष्टी राबवता येतील त्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून बैल असेल किंवा तिथं येणारी लोकं असतील त्यांना सर्व सोयी सुविधा पुरवण्याबरोबर ते मैदान जे आहे पूर्ण पारदर्शक करण्याबरोबर जे काही सगळ्या गोष्टी होत्या त्या तिथं आम्ही अंमलात आणलेल्या आहेत. हेच या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. आता हे मैदान जे होणार आहे आपलं 17 तारखेला, ह्याचं लोकेशन काय असणार आहे, कुठं असणार आहे? हे कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी असणार आहे. NH4 हायवे लगतच याचं लोकेशन आहे. साधारणतः पल्ला किती असणार आहे? पल्ला 1000 फूट आहे, जो जनरली बैलगाडी नियमाला अनुसरून असणार आहे. आणि तिथं साधारण आपण एक 50 ते 60 एकर क्षेत्र आहे. ते पूर्ण क्षेत्र आपण रिकामं करत आहोत जेणेकरून तिथं पार्किंगची सुविधा असेल किंवा बैलगाडी म्हणजे हे एवढं मोठं बक्षीस आहे त्याला अनुसरून जी लोक किंवा बैलगाडी शौकीन चालक मालक आणि त्याच्याबरोबर शौकीन आहेत जे उपस्थित राहणार आहेत त्या सर्व लोकांचा विचार करून तिथं मॅक्झिमम सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. साधारणतः किती प्रेक्षक येतील, किती पब्लिक किती येईल त्या मैदानाला म्हटलं?
एक्सपेक्टेड आहे की अपेक्षित 1,00,000 लोक तरी यायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे आणि 1,00,000 लोक येतील असं अपेक्षित धरूनच आमचं नियोजन चालू आहे. आता मग काय नियोजन आहे? 1,00,000 प्रेक्षक येणार आहे, त्याचं नियोजन कसं आहे? शर्यती तर सुस्थितीत पार पाडल्या पाहिजेत, तसं कसं आयोजन केलं आहे तुम्ही? आता ते जे मैदान आम्ही ज्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी जवळजवळ त्या मैदानाला चारी बाजूनी रस्ते आहेत. त्याच्याबरोबर जे आम्ही मैदानाचं जे मेन ठिकाण आहे तिथं गॅलरी असेल, जवळजवळ 1,000 फुटापर्यंत आपण गॅलरीचं आयोजन केलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असणार आहे, तिथं सिक्युरिटीची व्यवस्था असणार आहे, येण्या जाणाऱ्या लोकांच्यासाठी साईनबोर्ड असणार आहेत की जेणेकरून लोकांना तिथं कुठलीही अडचण होऊ नये. ह्या सगळ्या गोष्टीचं आपण आयोजन तिथं करत आहोत. आता हे मैदान पर्व दुसरं आहे, याला जयंत केसरीच का नाव दिलं ते? आम्ही आजपर्यंत जयंत पाटील साहेब यांच्याकडं एक विजनरी लीडर म्हणून आम्ही बघत आलेलो आहोत आणि त्यांच्या पावलावर म्हणजे त्यांच्या विचारांना आम्ही प्रभावित आहोत आणि त्यांचा वैचारिक दृष्टिकोन घेऊनच आम्ही सामाजिक कार्यात इथं सगळं जे काही आमचं शरद लागडे अण्णा फाउंडेशनचं जे काम चालू आहे ते त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊनच चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही हे जयंत केसरी हे नाव या बैलगाडी शर्यतीसाठी ठरवलेलं आहे. आता बक्षिसांकडे वळूयात. ह्या मैदानाकडे संबंध भारताचं म्हटलं तरी लक्ष लागलेलं आहे. एक आगळं वेगळं प्रथम पारितोषिकाचं तुम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. कशी संकल्पना म्हणजे कल्पना कशी सुचली की तुम्हाला हे बक्षीस ठेवावं म्हणून? आता हे बक्षीस म्हणजे जनरली महाराष्ट्रात बघितलं तर बैलगाडी शर्यतीला आज क्रिकेट हे क्षेत्र आहे, म्हणजे क्रिकेटला लाखो करोडो शौकीन आहेत. पण बैलगाडी शर्यती मी बघतोय की असं खूप मोठे शौकीन आणि खूप मोठा जो वर्ग आहे जो बैलगाडी क्षेत्राकडे आकर्षित आहे. शेतकरी जगला पाहिजे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्याचा मेन जो जर कणा कोण असेल तर शेतकरी आहे आणि त्या शेतकरीसाठी काहीतरी आपण योगदान दिलं पाहिजे ह्या भावनेनं आपण हे 1 BHK जो फ्लॅट आहे तोच ठेवला. मग 1 BHK फ्लॅटच का? म्हणजे बऱ्याच ठिकाणी बरीच बक्षिसं झाली, म्हणजे त्यांचा पण चांगला दृष्टिकोन असणार आहे, त्यांचं पण शेतकरी बांधवांना चांगले दिवस यावे हाच सगळ्यांचा दृष्टिकोन आहे. पण 1 BHK फ्लॅट ही जी वस्तू आहे ही अशी आहे की त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे. म्हणजे ती वस्तूमधून शेतकऱ्याचं नुकसान काय होणार नाही आहे, त्या वस्तूची किंमत जी आहे ती दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. तो समजा शेतकरी आता शेतकऱ्यांचे 2 बैल असतात, त्या दोन्ही शेतकऱ्यांना समजा एक स्वप्नातलं त्यांचं घर आहे, ते स्वप्नातलं घर जर मिळालं तर त्याच्या डोळ्यात अश्रू उभं राहिल्याशिवाय राहणार नाहीत. एक गरीब शेतकऱ्याला जर ते मिळालं तर त्याच्यासारखा म्हणजे आम्हा सगळ्यांना शरद लागडे अण्णा मित्रपरिवार आणि कासेगाव बैलगाडी संघटनेचे जे काही सगळे इथं काम करणारे आम्ही सगळेजण आहे तर त्यांना त्याच्यासारखं मोठं समाधान कुठलं असणार नाही. आणि 1 BHK फ्लॅट ही अशी वस्तू आहे की ज्याला तुम्ही भाड्याने सुद्धा देऊ शकताय आणि त्याच्यातनं तुम्हाला थोडंसं आर्थिक मदत समजा काय 5-6-7 हजार रुपये जरी त्याच्यातून भाडं मिळालं तरी ते सुद्धा तुम्हाला तुमचा बैल जगवण्यासाठी किंवा तुमच्या डेली रुटीनच्या आयुष्यामध्ये त्याचा कुठंतरी उपयोग होऊ शकतोय. मग चैनीची एखादी वस्तू न देता त्याला उपयोगी पडणारी वस्तू द्यावी ह्या दृष्टिकोनातूनच आम्ही हे 1 BHK फ्लॅट ठरवलेलं आहे. एवढंच मी ह्या निमित्तानं सांगू इच्छितो. मला वाटतं की बैलगाडी क्षेत्रामध्ये फर्स्ट टाइमच कुणीतरी फ्लॅट बक्षीस दिलेलं आहे, त्याबद्दल तुमचं धन्यवाद म्हणावं लागेल खरंच तर. आता हा जो तुम्ही फ्लॅट देणार आहे 1 BHK ह्याचं लोकेशन काय असणार आहे? कुठं लोकेशन? आता आम्ही 2 लोकेशन ॲक्च्युली निवडलेले आहेत. एक इस्लामपूर आहे आणि कराड आहे. आमचं आता एकदम फायनल स्टेजमध्ये आहे. ह्या 4 ते 8 दिवसामध्ये त्याचं फायनल पण होईल आणि ते फायनल झालं की आम्ही तुम्हाला त्या फ्लॅटशी संबंधित सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पण डिक्लेअर करू. 1 BHK फ्लॅट देणार आहे, त्याच्याशी लागणारी स्टॅम्प ड्युटी असेल, रजिस्ट्रेशन फी असेल किंवा कुठलेही चार्जेस नाहीत. आत्तापर्यंत जे बक्षिसं दिली किंवा काय झालं त्याच्यामध्ये बैलगाडी बक्षीस मिळालं पहिलं, पण ते बाकीच्या खर्चामुळेच ते शेतकरी राजा थोडासा वैतागून जातो. तर असं कुठलीही गोष्ट न होता शेतकरी जो आपला बैलगाडीचा जो पहिला विनर असेल त्याला डायरेक्ट त्याच्या हातामध्ये चावी दिली जाईल, त्याला कुठलाही 1 रुपयाचा देखील कुठलाही खर्च येणार नाही, एवढं मी ह्या निमित्तानं सांगू इच्छितो. साधारणतः किती स्क्वेअर फूट असेल आणि त्याची किंमत किती रुपयाच्या दरम्यान असेल? साधारण एक 500 ते 600 स्क्वेअर फूटचा 1 BHK फ्लॅट असेल आणि 15 ते 20 लाख रुपये पर्यंत त्याचा साधारण खर्च येईल. आणि एरिया कुठला असेल? सिटी एरिया कसा असेल? सिटीला लागूनच असेल. बरं. आणि त्याच्या जोडीला आता कसं होतं, बैल जे धावत असतात ते 2 मालकं असतात, 2 वेगवेगळी बैल असतात. आता समजा एखाद्या बैल मालकाला प्रथम पारितोषिक हे मिळालं तर मग त्यांचं नियोजन कसं असणार आहे की 2 वेगवेगळे मालक असणार बैलांचे? नाही, आपण त्यासाठी ह्या निमित्तानं हेच सांगू इच्छितो की ज्या वेळेला ऑनलाईन नोंदी आपण ऑनलाईन नोंदीच घेणार आहे आणि ज्या वेळेला ऑनलाईन नोंदी करणार आहेत
त्या ऑनलाईन नोंदीच्या वेळी जी नावं दिली जातील त्या नावावरतीच तो फ्लॅट करून दिला जाईल. त्यामुळे देताना बैलगाडी जे चालक मालक आहेत त्या सगळ्यांना माझी हीच विनंती राहील की तुम्ही नावं देताना पूर्ण नावं व्यवस्थित, ज्या आधार कार्ड पॅन कार्डवरती आपल्या रेकॉर्डला जी नावं आहेत ती व्यवस्थित प्रॉपर चेक करून ती दोन्ही नावं नोंदवा. म्हणजे जे दोन बैलांचे जे मालक आहेत त्याने आपली नावं देताना पूर्ण व्यवस्थित द्यावी, जेणेकरून आपल्याला नावावर करून देताना कुठली अडचण येणार नाही. आता ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत रोख रक्कम बक्षीस देणार नाही, फ्लॅट नाही. फ्लॅटच देणं, शेतकरी बांधवाला आपल्या घर देणं हेच आमचं ह्या जयंत केसरी पर्व 2चं उद्दिष्ट आहे. आणि तो फ्लॅट त्याच्या भावीच्या आयुष्यात नक्की उपयोगाला येईल आणि त्याच्या डेली लाईफमध्ये त्याला कुठं ना कुठं तरी त्याचा उपयोग होईल, हे या निमित्तानं सांगू इच्छितो. आता हे जे मैदान होणार आहे, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की थोडंफार निकालांमध्ये गोळ होतात, त्यामुळे चांगल्या मैदानांना गालबोट लागतं. आपलं मैदान ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी बैलगाडी चालक मालक आहेत त्यांना काय सांगाल की एकदम पारदर्शक होईल का? गेल्या वर्षी देखील आम्ही पर्व पहिलं घेतलं होते. त्या पर्व पहिल्यामध्ये जे कोणी बैलगाडीवाले सामील झाले होते त्या सगळ्या, म्हणजे एक सिंगल माणूस सुद्धा नाही, मी सांगतो की जेवढे सगळे बैलगाडी मालक चालक त्या पर्व पहिल्याला उपस्थित होते, ज्यांनी सहभाग घेतला होता, त्या सगळ्यांचा जरी तुम्ही रिव्ह्यू घेतला तर ती लोक हीच सांगतील की आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये ह्याच्या पाठीमागं पण झाले असतील, पण आत्तापर्यंत महाराष्ट्रातलं किंवा ह्या भागातलं सगळ्यात पारदर्शक मैदान, जिथं कुठलाही ह्या मैदानाला गालबोट लागला नाही. आयोजकांनी आम्ही कुठलीही गाडी कुणाची इथं पळवलेली नाही आहे. ह्या पर्व 2मध्ये देखील आयोजकांची कुठलीही गाडी याच्यामध्ये मैदानामध्ये पळणार नाही. आमच्या कुणाच्याही गाड्या नाही आहेत, त्यामुळं कुठलाही गालबोट ह्या मैदानाला लागणार नाही. पूर्णपणे पारदर्शकरित्या हे मैदान होईल, एवढं हे मी तुम्हाला आश्वासन देतो. यामध्ये जयंतदादांचं मैदान म्हणलं की सबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा असते. मागच्या वर्षी आपला मराठी मीडिया असेल किंवा जे इंग्लिश वृत्तपत्र असतील त्यांनीसुद्धा या मैदानाचं कव्हरेज केलं होतं. अनेक इंग्लिश दैनिकांमध्ये सुद्धा या मैदानाच्या बातम्या लागल्या होत्या. प्रसिद्धी फार मोठी मिळाली होती आणि त्यामुळे या मैदानाकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे. त्याच्या संदर्भात सांगा. नाही, आता हे कव्हरेज माननीय आमदार जयंत पाटील साहेब हे पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात, महाराष्ट्रभर काम करत असतात आणि एक आज त्यांच्याकडं महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, म्हणजे जे महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात, महाराष्ट्राला दिशा देणारं एक नेतृत्व आहे, ह्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे आज पाहिलं जातंय. आणि त्यामुळे त्यांच्या नावावरती ही बैलगाडी शर्यत आयोजित केल्या जात्या, हीच एक मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळं मग आपला मराठी मीडिया असेल किंवा हिंदी मीडिया असेल किंवा इंग्लिश न्यूजपेपर असतील, ह्यांनी जे ह्याला कव्हरेज दिलेलं आहे आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जयंत पाटील साहेबांच्या नावावरती ही स्पर्धा इथं भरवली जात्या, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. आणि ह्या वेळेला देखील ती सर्व लोक, त्यांनासुद्धा आम्ही प्रत्येकाला निमंत्रित करणार आहोत आणि त्यांचा देखील मानसन्मान इथं केला जाईल, या निमित्तानं सांगतो. आता आपली पहिल्या बक्षिसावरती खूप चर्चा झाली, इतर बक्षिसं काय शेवटपर्यंत सांगा ना. इतर बक्षिसं आता 6,06,265 हे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस असणार आहे. 3,06,265 हे तृतीय क्रमांकाचं बक्षीस असणार आहे. त्याच्यानंतर चौथं जे बक्षीस असणार आहे ते 2 लाख, म्हणजे 6 लाख, 3 लाख, 2 लाख, 1 लाख आणि 62,065 रुपये आणि 62,065 हे 6 आणि 7 नंबरला 62,065 रुपये हे बक्षीस असणार आहे. फार मोठ्या रकमेची बक्षीस आहेत, रोख रकमेची. आणि शेवटचा सुद्धा जो बैलगाडी मालक आहे तो 1.5 लाखाचा मानकरी होऊन जाणार आहे. आणि आता ह्याला प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी बघा, आता तुम्ही महाराष्ट्रभर बघितला या लेवलच्या मोठमोठ्या ज्या स्पर्धा झाल्या महाराष्ट्रात, म्हणजे एकदम चांगल्या लेवलला, तिथं तुम्ही प्रवेश फी बघितली, कुठं 10,000, कुठं 15,000, कुठं 20,000 अशा प्रवेश फी होत्या. पण असं कुठलंही प्रवेश फीसाठी किंवा कुठल्या तरी अन्य गोष्टीसाठी हे मैदानाचं आयोजन केलेलं नाही आहे. फक्त बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे, त्याला अनुसरून आपण प्रवेश फी ठेवणार आहे. आणि जे आपण वस्तू देणार आहे त्याचासुद्धा थोडासा मोल राहिला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपण 5,000 रुपये प्रवेश फी ठेवणार आहे. आणि त्या 5,000 प्रवेश फीच्या अनुषंगानं आपण साधारण 16 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच ऑनलाईन नोंदी घेणार आहे. 16 तारखेला 6च्या नंतर ऑनलाईन नोंदी पूर्ण बंद केल्या जातील, हे देखील मी ह्या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो. आता एवढं मोठं जयंत केसरी मैदान, त्यामुळं या मैदानाकडं राजकीय मंडळी जी आहेत आपली, ती सुद्धा हजेरी लावून आहेत. त्या राजकीय मंडळींची उपस्थिती आणि त्यांचे सत्कार वगैरे, भाषणं, याचा ह्या होणाऱ्या मैदानाला काही त्याच्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही ना?
ह्याच्यामुळे कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही आणि तिथं माननीय आमदार जयंत पाटील साहेब हेच प्रमुख उपस्थिती असतील आणि म्हणजे राजकीय मंडळी किंवा हा मेन ह्याचा प्लॅटफॉर्म नाहीच आहे किंवा मेन ह्याचा ह्या गोष्टीसाठी हे नाहीच आहे। शेतकरी आणि जे शेतकरी वर्ग आहे बैलगाडी शौकीन आहे त्यांना त्या मैदानाचा पूर्ण आनंद घेता यावा यासाठी हे मैदान आयोजित केलेलं आहे। त्यामुळं तसं कुठलीही गोष्ट होणार नाही, मैदान हे खूप चांगल्यारीत्या होईल आणि आमची ही सगळी जी टीम आहे पूर्ण ते ह्याच्यासाठी गेल्या वर्षी देखील रात्र आणि दिवस ह्यांनी सगळ्यांनी कष्ट केलेलं आहे आणि ह्या वर्षी देखील ते मैदान चांगलं पार पाडण्यासाठी मेहनत घेऊ आम्ही एवढं आश्वासन देतो। मैदान त्याच दिवशी सकाळी लवकर सुरू होऊन त्याच दिवशी फायनल तुम्ही घेणार का? हो, मैदान सकाळी 8 वाजता सुरू होईल बरोबर। त्यासाठी आम्ही 16 फेब्रुवारी 2024ला संध्याकाळी 6 वाजता नोंदी बंद करणार आहोत आणि सकाळी 8 वाजता बरोबर मैदान सुरू होईल आणि त्या दिवशी मैदान पूर्णपणे संपवलं जाईल। तरी देखील तिथली व्यवस्था आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने करणार आहे, जसं की लाईटचे टॉवर वगैरे आहेत जवळजवळ दोन्ही बाजूला एक इकडे 8 इकडे 8 असे 15 ते 16 लाईटचे मोठे टॉवर जेणे म्हणजे तुम्ही एखाद्या क्रिकेटच्या स्टेडियमला किंवा क्रिकेटच्या मॅचला जे स्वरूप असतंय संध्याकाळचं त्या पद्धतीचं तिथं स्वरूप दिलं जाईल। खूप काही गोष्टी आहेत, खूप काही गोष्टी टेक्नॉलॉजी आहेत, खूप काही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत। म्हणजे बैलाचा छोट्यातली छोटी जी गोष्ट आहे खाली पट्टी वगैरे टाकतात म्हणा सुद्धा आपण म्हणजे मोल्ड करणार आहोत की जेणेकरून बैलाला कुठली इजा नाही। आपला जो पहिला फोकस जो असणार आहे तो फक्त बैल आणि बैल असणार आहे, त्या बैलाला कुठलीही इजा कुठलाही त्रास या बैलगाडी शर्यतीमध्ये होता कामा नये। मग त्याच्यासाठी ट्रॅकसाठी आम्हाला जी मेहनत घ्यायची असेल मग त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू जसं आम्ही तिथं काम करत जाऊ त्या हळूहळू पोस्ट केल्या जातील आणि तुम्हाला पण त्या लक्षात येतील। आता 17 फेब्रुवारी 2024ला हे जे मैदान होणार आहे या मैदानाच्या सर्व अपडेट जे आहेत तुम्हाला ते शरद लायगडे फाउंडेशन ह्या इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळत जातील। आमचे मित्र आहेत समालोचक रणजित बनसोडे, आता आम्हाला सकाळी भेटल्यानंतर त्यांनी तुमच्याविषयी सांगितलं की तुम्ही गोवंशावरती फार प्रेम करता। तर आमचं सुट्टीला चाकणला जसं मैदान झालं होतं त्यावेळेस तिथं लोखंडी पट्टी टाकण्यात आली होती, पण तुम्ही खास मोल्डिंग केलेली आणि त्याच्यामध्ये लाईटीची काय व्यवस्था करायची असं काहीतरी तुमचं नियोजन आहे। म्हणजे एवढा बारकावा कशात नाही येतोय, तुम्हाला का वाटतं की असं करावं? नाही, हा बारकावा म्हणजे कसं आहे की कुठलीही गोष्ट करत असताना मग त्या गोष्टीच्या डीपमध्ये खोलात गेलं पाहिजे। म्हणजे ती गोष्ट करायची आहे म्हणून करण्यात काय मजा नसत्या आणि मग ती गोष्ट जर करायचं आहे तर त्याच्या खोलात जाऊन जे काही बेस्ट करता येईल जेणेकरून त्या गोष्टीचा जी शौकीन आहेत किंवा जे महाराष्ट्रभर आता हे स्पर्धा आपल्या बघितल्या जातील पाहिल्या जातील त्याच्यातून त्यांनी थोडंसं सगळ्यांना काहीतरी त्याच्यातून घेता यावं हा सगळा दृष्टिकोन त्याच्यामागे आहे। तर बैलगाडी क्षेत्रामध्ये निकाल पारदर्शक होणे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते। तर निकाल हे पारदर्शक होण्यासाठी कोणती भूमिका असेल आणि किंवा ड्रोनचा वगैरे वापर करण्यात येणार आहे? आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी CCTV कॅमेरा तिथं सगळीकडे असणार आहेत, पुढं पण 2 ते 3 कॅमेरा असणार आहेत, जिथून बैलगाड्या सुटणार आहेत तिथं सुद्धा असे कॅमेऱ्यांची आपण व्यवस्था केलेली आहे। त्याच्याबरोबर ड्रोन कॅमेरा आहेत त्याची पण व्यवस्था केलेली आहे, म्हणजे तिथं म्हणजे निकाल देताना कुठलाही त्रास होणार नाही आहे। एकदम हाय क्वालिटीचे कॅमेराज असणार आहेत जेणेकरून बारीकमधला बारीक एकदम झूम केलं तर आपल्याला ते पूर्ण बाबा विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद किंवा त्याच्यापेक्षा पण आपण कमी म्हणू ते सुद्धा निकाल आपल्याला त्याच्यामध्ये बघता येईल। ह्या पद्धतीची तिथं व्यवस्था केली जाईल, त्यामुळं निकालाच्या बाबतीत तर आम्हाला काय टेन्शन नाही आहे। हो, आणि लाईव्हमध्ये ड्रोनची सिस्टीम तुम्ही उपलब्ध करणार आहे प्रेक्षकांसाठी जे लाईव्ह बघणार म्हणजे जे आपलं बैल धावतात ते आम्ही दोन्ही कॅमेऱ्याने दाखवतो, त्याच पद्धतीने तुम्ही लाईव्ह टेलिकास्टमध्ये ड्रोनचं व्हिज्युअल पण ॲड करायचं तुमचा असा मानस आहे, त्या पद्धतीचं चालू आहे का काय? हो केलं आपण ते पण केलेलं आहे आणि लाईव्ह म्हणजे सगळ्यांना लाईव्ह बघता यावं त्याच्यासाठी तिथं आपण वायफाय कनेक्शन असेल किंवा बाकीच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या देखील आपण करणार आहोत जेणेकरून देशातल्या कानाकोपऱ्यातनं कुठल्याही कोपऱ्यातून माणसाला बैलगाडी जो शौकीन आहे त्याला ही स्पर्धा पाहता यावी। बरोबर, दुसरी गोष्ट असं की आपलं इथं जे केबल आहे म्हणजे काही लोकांना समजा मोबाईल नाही आहे किंवा TV नाही आहे किंवा वायफायची त्यांच्याकडे फॅसिलिटी उपलब्ध होऊ शकत नाही आहे, तर इथं सांगली, कोल्हापूर आणि सातारा ह्याच्यामध्ये जे केबलचे कनेक्शन असणार आहेत त्या मॅक्झिमम एरिया कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न आहे की तिथं TV सुद्धा ते चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जाईल। तर दादा आता ह्या मैदानासाठी दूरवरनं सांगोला, यवतमाळ किंवा कर्नाटक, नाशिक, विदर्भ या भागातनं सुद्धा ही मुलाखत पाहिल्यानंतर अनेक बैलगाडी मालक आपलं नशीब आजमावायला येणार आहेत, आदल्या दिवशी येणार आहेत, त्यांची बैलं आल्यानंतर त्यांच्यात चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे।
हां, त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था पूर्ण केली जाईल, त्याच्यात कुठलंही हे होणार नाही आहे. त्यामुळे बैलगाडी चालक मालकाने त्याच्याबद्दल एकदम अस्वस्थ राहावं. तिथं चाऱ्याची व्यवस्था पण केली जाईल, तिथं टँकरची व्यवस्था पण असणार आहे, जेणेकरून जे लोक येणार आहेत त्यांनासुद्धा म्हणजे बैलगाडीबरोबर लोकांचीसुद्धा पाण्याची तिथं व्यवस्था केली जाईल, हे ह्या निमित्ताने मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर सेमीफायनलचं कसं नियोजन असणार आहे? सेमीफायनलला देखील असं नियोजन आहे की आता एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी दूरदूरून लोक येणार. जसं तुम्ही आता मगाचपासून सांगताय की यवतमाळ, बुलढाणा वगैरे ह्या भागात सुद्धा बैलगाड्या येऊ शकतात. मग ह्या सगळ्याचा जर विचार केला तर बैलगाड्या ज्या फायनलला गेल्या, आपण आता 7 बक्षिसं ठेवलेल्या आहेत, मग 7 बैलगाड्या तर फायनलला गेल्या, त्यांना कुणाला ना कुणाला तरी बक्षिसं प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तिसरा क्रमांक मिळणार आहे. सगळेजण म्हणजे फ्लॅटसाठी पूर्ण तयारीने उतरणार आहेत. पण त्याच्याबरोबर काहीतरी कारणामुळं सेमीफायनलला जी 2 नंबरला गाडी बाहेर पडणार आहे ती सुद्धा ॲक्च्युली फायनलमध्ये जाऊ शकली असते किंवा फायनलचा क्रमांक जो आहे ती सुद्धा मारू शकली असती. आणि त्या बैलगाडी चालक मालकावरती कुठला अन्याय होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आपण निदान त्याचा प्रवेश फी आणि त्याचा येण्या जाण्याचा जो खर्च आहे तो बाहेर पडावा, ह्या उद्देशानं आम्ही जी 2 नंबरला बैलगाडी बाहेर पडणार आहे सेमीफायनलला, त्यांना आपण 10,000 रुपये रोख रक्कम देणार आहोत. हे कशी संकल्पना सुटली की 10,000 रुपये द्यावं म्हणून? नाही, ही संकल्पना अशी सुचली की बाबा तो बैलगाडी मालक देखील एवढा लांबून आलेला आहे आणि तो सुद्धा त्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घ्यायचं ह्या उद्देशानं त्याने देखील भरपूर तयारी केलेली होती, त्यानं देखील कष्ट घेतलेलं होतं आणि त्याचं कुठंतरी नाराजी होऊ नये आणि त्याला थोडंसं ठीक आहे मी बाहेर पडलो पण माझं थोडंसं खर्च ह्या निमित्तानं काहीतरी हातभार त्याला मिळाला, ह्या दृष्टिकोनातून आपण ही संकल्पना सुचलेली आहे. सर, आता मी मगाच्यापासून तुमच्याबरोबर बोलतोय, मी असंख्य महाराष्ट्रामध्ये मुलाखती घेत असतो. आयोजक हे प्रामुख्याने बैलगाडी चालक मालक असतात किंवा इतर क्षेत्रातले असतात. तर तुमच्याबरोबर बोलताना एक थोडंसं वेगळं वाटतंय की तुम्ही एक वेल एज्युकेटेड वाटतंय आणि एक बिझनेसमॅन असल्यागत वाटतंय, काय सांगाल? नाही, आता ह्या दृष्टिकोनातनं सांगायचं झालं तर मी अगदी मास्टर डिग्री माझी लंडनमध्ये केलेली आहे. बाहेर UK होतो, तिकडंच सेटल होतो. पण काही कारणानिमित्त मी इकडे आलो आणि माझा लहान भाऊ होता. लहान भाऊ सामाजिक कार्यात एवढा तो अग्रेसर होता आणि त्याच्याच नावानं हे आमचं फाउंडेशन सुरू आहे, शरद लागडे अण्णा फाउंडेशन. अपघातामध्ये तो थोडंसं आता आमच्यात नाही आहे, पण त्याच्या आठवणी किंवा त्याच्या स्मृती आणि त्याच्या नावानं आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं राबवत आहे. मग फक्त काय बैलगाडी क्षेत्रच असं नाही आहे, मग कुठलंही क्षेत्र असू दे, कोरोनाचं पिरियड असू दे, आपत्ती असू दे, पूर परिस्थिती असू दे किंवा मुलांच्या शिक्षणाचा विषय असू दे किंवा अन्य कुठलंही क्षेत्र असू दे, असं क्षेत्र नाही की जिथं आम्ही शरद लागडे अण्णा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कार्य करत नाही आहे, म्हणजे कार्य करतो आहे. तर छोट्या छोट्या गोष्टीतनं देखील आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे ह्या उद्देशानं आम्ही काम करत आलेलो आहे. माझे वडील असतील, माझे मामा असतील, खंडेराव जाधव नाना जे आहेत, त्यांचं देखील सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि जयंत पाटील साहेब आहेत. तर ह्या सगळ्यांच्याकडं प्रेरणा घेऊन काम करत आलेलो आहे आम्ही आणि त्यामुळं एक समाजाची काहीतरी आपण देणं लागतो आहे ह्या भावनेनं कायमच आम्ही काम करतो आहे आणि त्यामुळंच ह्या बैलगाडी शर्यतीचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आता एक पर्सनल प्रश्न विचारतो, तुमचा बिझनेस काय? मी आता एक इस्लामपूर इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क आहे, तिथं एक टेक्स्टाईलचा पार्क जो आहे तो मी रन करतो आहे. जवळजवळ साधारण 2-1 हजार लोक तिकडं काम करतात आणि ती फॅक्टरी मी चालवतो आहे. हे देखील मी तुम्हाला ह्या निमित्तानं सांगू इच्छितो. त्याच्याबरोबर माझे इतर देखील अनेक व्यवसाय आहेत. आता तुम्ही व्यावसायिक असताना बैलगाडी शर्यत क्षेत्राकडे कसं काय वळाला आहे? नाही, मी तुम्हाला आता सांगितलं ना की बाबा सामाजिक क्षेत्राची आवड आहे. मग सामाजिक क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थी असतील, गोरगरीब असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, ह्या लोकांच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे आणि मग ह्या बैलगाडी क्षेत्राच्या माध्यमातून देखील आपण शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो ह्या भावनेनं आपण ह्या क्षेत्राकडे आलेलो आहे. आता मागचं जे मैदान आपलं जयंत केसरी पर्व 1 झालं आणि त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांनी कुणी कुणी मोलाचं सहकार्य केलं? आता जयंत केसरी पर्व पहिलं जे होतं ते सुद्धा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे साहेबांच्या माध्यमातूनच ह्या स्पर्धा होत आहेत. त्याबरोबर माननीय आमदार मानसिंग भाऊ आहेत, माननीय श्री प्रतीक पाटील दादा आहेत, राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन आहेत ते, माननीय श्री खंडेराव जाधव नाना आहेत, माननीय श्री देवराज पाटील दादा आहेत. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हा काम करणारा आमचा फाउंडेशन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पर्व 1चं आपण आयोजन केलेलं होतं आणि पर्व 2चं आयोजन देखील आपण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करत आहोत. एवढं मोठं जयंत केसरी भव्य दिव्य मैदान संपन्न होतं आहे, या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे?
सुनील मोरेजी आहेत, त्याच्याबरोबर प्रवीण घाटे जे आहेत, आणि आमच्याच भागातले रणजित बनसोडे जे आहेत, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे समालोचनाचं काम होईल. झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून बापू धनवडे जी आहेत आणि सोमनाथ जगदाळेजी, ज्यांनी लास्ट इयर सुद्धा उत्कृष्ट काम केलं होतं. हां, आता एवढं मोठं मैदान, ह्याची लाईव्हचं कोण काम पाहणार आहे सगळं? पवन यादव आहेत P3 लाईव्ह, जे एकदम ह्या क्षेत्रामध्ये नामांकित आहेत आणि त्यांचं निर्णय म्हणा किंवा त्यांचं जे प्रक्षेपण आहे ते खूप चांगलं आहे, त्यामुळे त्यांना इन्व्हाइट केलेलं. आता मैदानावरती प्रामुख्यानं जी अडचण ठरते निकाल देताना ते प्रेक्षक असतं, तर त्या प्रेक्षकांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान कराल? बैलगाडी शौकीन जे आहेत त्यांना मी एवढंच आव्हान करेन की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. बैलगाडीसाठी आपल्यासाठी तिथं उत्कृष्ट असं व्यवस्था केलेलं आहे, बसण्याची व्यवस्था, गॅलरी असेल किंवा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण त्याच्याबरोबर माझी ह्या सगळ्यांना प्रेक्षकांना किंवा बैलगाडी शौकीनांना मनापासून एवढीच विनंती राहील की आपण शेतकरी असेल किंवा बैल असेल, बैल पळत असतोय आणि त्याची काळजी घेणं हे देखील आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ह्या बैलगाडीला कुठलीही गालबोट लागणार नाही. ह्या दृष्टिकोनातून आपण स्वतः त्या मैदानात एक जबाबदार शेतकरी म्हणून, शेतकरी मायबापावरती किंवा बैलावरती आपलं प्रेम आहे ह्या नात्यानं आपण तिथं उपस्थित राहणार आहे. त्यामुळे ह्या बैलगाडी शर्यतीला कुठलीही गालबोट लागणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्याल अशी मला अपेक्षा आहे. आता दादा, एवढं मोठं मैदान तुम्ही घेताय, 5,000 रुपये प्रवेश फी. समजा उद्या गाड्यांची नोंद कमी झाली, समजा 200 गाड्या नोंद झाली, तर तुम्ही जी बक्षिसं ठरवलेली आहेत ती बक्षिसं मिळणार? आता मी ह्याच्यासाठी म्हणजे एकदम अभिमानानं सांगेन की लास्ट इयरसुद्धा हा प्रश्न निर्माण झाला होता की बाबा बैलगाड्या जर कमी आल्या तर तुम्ही काय करणार. तर लास्ट इयरमध्ये जे सगळे क्रमांक घेतलेले आहेत, ज्या काही सगळ्या विनरच्या ज्या बैलगाड्या आहेत, त्यांना जर तुम्ही जाऊन भेटला तर ते तुम्हाला सांगतील की साहेबांनी आम्हाला बसून मोजून पैसे दिलेत. त्यामुळं कितीही बैलगाड्या आल्या, म्हणजे अगदी 100 जरी बैलगाड्या आल्या तरीसुद्धा ज्या वस्तू ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट मागं पुढं होणार नाही. अगदी जी रोख रक्कम आहे ती मोजून देण्याबरोबर फ्लॅटची चावी देऊन त्यांचं नंतर मुलाखत देखील घेतली जाईल की बाबा हा तुमचा फ्लॅट नावावरती झाला का, तुम्हाला कुठली काय अडचण आली का, किंवा कुठला काय तुमचा 1 रुपया खर्च आला का, इथंपर्यंत देखील आम्ही ह्या माध्यमातून काळजी घेऊ, हे तुम्हाला आवर्जून सांगतो. या निमित्त एक शेवटचा प्रश्न जाता होता, आयोजक म्हणून तुम्ही बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? आयोजक म्हणून मी बैलगाडी चालक मालकांना एवढंच आव्हान करेन की त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. त्यांनी सगळ्यांनी जे काही शौकीन आहेत महाराष्ट्रातले त्यांनी ह्या ऐतिहासिक मैदान बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं आणि इथं त्यांच्यासाठी आम्ही मॅक्झिमम त्यांना फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करू आणि हे एक मैदान पारदर्शक मैदान करू, जेणेकरून ह्या बैलगाडी क्षेत्राला एक चांगला आणखी नावलौकिक मिळण्यामध्ये आमचा कुठं ना कुठंतरी खारीचा वाटा त्याच्यामध्ये राहील. धन्यवाद दादा.